देशाच्या स्थिरतेचा मार्ग हा शेती आणि शेती उद्योगातून जातोय, तसंच देशाच्या अस्थिरतेचा मार्ग सुद्धा शेती आणि शेती उद्योगातून जातो. जे ॲग्रिकल्चर जिओपॉलिटिक्स होत आहे, सो द ॲग्रिकल्चरल जिओपॉलिटिक्स इज अ मॅटर ऑफ नॅशनल इंटरेस्ट, इज अ मॅटर ऑफ नॅशनल थ्रेट, इज अ मॅटर ऑफ नॅशनल सिक्युरिटी. इट्स नॉट जस्ट अ ट्रेड वॉर. भारताच्या आर्थिक महासत्तेचा प्रवास हा शेती आणि शेती उद्योगाला उंच नेण्यामध्येच आहे. त्या देशाचं खरं वैभव काय माहिती आपल्याला. आणि ज्या दिवशी आपण हे ज्युडिशियली जर यूज करू शकलो, हा देश बघता बघता महासत्ता होईल. एक म्हणजे इथे शेती आणि शेती उद्योग, आणि दुसरा इथला समुद्र. हे दोन गोष्टी जर आपण व्यवस्थित वापरल्या, हा देश बघता बघता महासत्ता होईल. माझे आणि धर्माधिकारी सरांचे व्हर्च्युअल डिस्कशन होत राहते की भारतभरामध्ये जगभरामध्ये काय चालू आहे. तेव्हा शेतीच्या संदर्भामध्ये ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स मी असल्यामुळे त्या संदर्भात पण आमचे बऱ्याच वेळा डिस्कशन्स होत राहतात. आणि सदैवाने मी ज्या राज्य सरकार, केंद्र सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सोबत काम करतोय, त्या शेतीच्या संदर्भामध्ये, शेती उद्योगाच्या संदर्भामध्ये, संपूर्ण ॲग्रिकल्चर इकॉनॉमिकच्या संदर्भामध्ये, त्यावेळी ते जे वेगवेगळे अनुभव आहेत किंवा तिथले जे वेगवेगळे इन्साइट्स आहेत, त्याच्या समोर आणणारे जे पिक्चर आहे, त्या पिक्चरच्या संदर्भामध्ये, ते येणाऱ्या एकूण एक्सपिरियन्सच्या संदर्भामध्ये आमची बऱ्याच वेळा चर्चा होते. तेव्हा त्या चर्चेच्या संदर्भातून, त्या अनुभवातून आम्हाला असं वाटलं की जे आता कंटेम्पररी चेंजेस होत आहेत ॲग्रिकल्चर, त्याला आपण नवीन तुम्ही नाव ऐकलं असाल की ॲग्रिकल्चरल जिओपॉलिटिक्स. याच्या संदर्भात सरांची माझी चर्चा झाली की हाऊ द ॲग्रिकल्चर जिओपॉलिटिक्स इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड बाय एव्हरीवन, नॉट बाय द एमपीएससी and UPSC, everyone, every citizen of India should understand what is the agriculture geopolitics. मग त्या संदर्भामध्ये सर म्हटले की आपण याच्यावर एक सेशन करू. त्या कॉन्टेक्स्टमध्ये आज मी आपल्यासमोर येत आहे. आणि मला आशा आहे की आपल्यापैकी सर्वजण अधिकारी होऊ आणि हा जो भारताचा बेस कणा आहे, ह्याच्यातले जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचे कार्य आपल्या हातून घडू. कारण जेव्हा तुम्ही अधिकारी व्हाल, मग राज्य शासन असो, केंद्र शासन असो, सगळ्यात जास्त लोकांशी तुमचा जो संबंध आहे ज्या सेक्टरचा, ते हे सेक्टर आहे. त्यामुळे हे फार इम्पॉर्टंट आहे समजून घेणं, हे फार इम्पॉर्टंट आहे अंडरस्टँड करणं. कारण देशाच्या स्थिरतेचा मार्ग हा शेती आणि शेती उद्योगातून जातोय, तसंच देशाच्या अस्थिरतेचा मार्ग सुद्धा शेती आणि शेती उद्योगातून जातोय. भारताची स्टोरीज नाही विदाउट एग्रीकल्चर. भारत की कोई कहानी ही नहीं है विदाउट एग्रीकल्चर. ना कभी थी ना कभी होगी. अगर भारत की कोई कहानी नहीं, इसका मतलब हमारी भी कोई कहानी नहीं विदाउट एग्रीकल्चर. हे कसं वी विल ट्राय टू अंडरस्टँड. किंवा प्रेझेंट कंडिशनला जे ॲग्रिकल्चर जिओपॉलिटिक्स होत आहे, सो द ॲग्रिकल्चरल जिओपॉलिटिक्स इज अ मॅटर ऑफ नॅशनल इंटरेस्ट, इज अ मॅटर ऑफ नॅशनल थ्रेट, इट्स अ मॅटर ऑफ नॅशनल सिक्युरिटी. इट्स नॉट जस्ट अ ट्रेड वॉर, इट्स अ नॅशनल थ्रेट दॅट विल ट्राय टू अंडरस्टँड इन दिस लेक्चर. आणि आय डोंट वॉन्ट टू टॉक एनिथिंग अकॅडमिक. मला काही अकॅडमिक बोलायचं नाही. आमचं प्रोडक्शन इतकं होतंय, प्रोसेसिंग इतकं होतंय, MSP इतकं आहे. आय डोंट वॉन्ट टू टॉक ऑल एनिथिंग. मी ॲग्रिकल्चरची दुसरी बाजू आय वॉन्ट टू पुट बिफोर यू, जी प्रत्यक्षात काम करताना माझ्यासमोर येते. मी राज्य शासन, केंद्र शासन आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या जवळनं धोरणांच्या संबंधात काम करते. मी सदैवानं मला ग्राउंड रियालिटी,
जी जी आपण म्हणतो बांधावर काम करण्याची जी जी संधी आहे ती मला मिळते. कॉर्पोरेटमध्ये काम करण्याची संधी ती असे कॉम्बिनेशन वाईज ह्या सगळ्या एक्सपोजरमधून मला जी बाजू दिसली आणि माझ्या या कामामुळे मला भारतभर जगभर जायची संधी मिळते किंवा या संदर्भामध्ये जे जे लोक काम करतात त्या सगळ्या लोकांशी मला इंटरॅक्ट करण्याची संधी मिळाल्यानंतर जे माझ्यासमोर येतंय दॅट इज समथिंग बिग. दॅट इज बियॉन्ड अन ॲग्रिकल्चर. दॅट इज बियॉन्ड युअर इंटरव्ह्यू. हे तुम्हाला तुमचं उर्वरित आयुष्य समृद्ध करण्यासाठी सुद्धा मदत करेल. इट्स नॉट जस्ट टू ॲग्रिकल्चर, नॉट जस्ट टू इंटरव्ह्यू. तर तुम्ही दिलेले क्वेश्चन तर आपण समजून घेऊच, त्याचाच आन्सर आपण वन बाय वन देऊच. माझ्याकडे आले ते क्वेश्चन, पण त्याच्या आधी हे कॉन्टेक्स्टमध्ये काय चालू आहे ते आपण समजून घेऊ. मी मला म्हटलं की ॲग्रिकल्चर जिओ पॉलिटिक्स इज अ नॅशनल थ्रेट अँड ॲग्रिकल्चर इज अ मॅटर ऑफ नॅशनल सिक्युरिटी. त्याच्यामुळे आपण हे समजून घेणं गरजेचं आहे आणि याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे. कसं ते आपण समजून घेऊ. मी आता फार पाठीमागे जात नाही की इथं 7व्या शतकामध्ये आक्रमण कशी चालू झाली, ते ब्रिटिशापर्यंत हा देश कसा काबीज झाला, किंवा मी तुम्हाला हे पण जात नाही की भारत आर्थिक महासत्ता होती, त्या आर्थिक महासत्तेमध्ये मुख्य केंद्र हे शेती आणि शेती उद्योग होते, त्याच्यात पण मी जात नाही. मी एकदम अलीकडे 1860च्या संदर्भामध्ये. आपल्या सगळ्यांना हे तरी कन्फर्म आहे की ब्रिटिश इथे व्यापार करण्यासाठी आलेले. कशाचा व्यापार करण्यासाठी आलेले? त्यावेळेला तर IT नव्हती, मॅन्युफॅक्चरिंग नव्हतं, इतकी सायन्स अँड टेक्नॉलॉजी ट्रेड किंवा बिझनेस करण्यासाठी नव्हती. कशाचा वापर करण्यासाठी आले? शेती. शेतीच्या संदर्भात गोष्टींचा व्यापार करण्यासाठी. हे तरी कन्फर्म आहे. तो हे कन्फर्म असल्यामुळे ही फॅक्ट कन्फर्म आहे की इथं शेतीवर आधारित आपली आर्थिक महासत्ता होती. दॅट इज कन्फर्म. ओके. मी फार पाठीमागे जात नाही, कारण आजचा विषय जो आहे तो आहे ॲग्रिकल्चरल जिओपॉलिटिक्स. तो ॲग्रिकल्चर जिओपॉलिटिक्सच्या अँगलनं आपण जाऊ. म्हणजे जगभरामध्ये जे राजकारण घडत आहे, जगभरामध्ये वेगवेगळे इव्हेंट्स घडत आहेत, त्याचा एक देश म्हणून आपल्यावरती काय परिणाम होत आहे, त्या देशामध्ये असणाऱ्या शेती आणि शेती उद्योगावरती काय परिणाम होत आहे, आणि त्याच्यावरती परिणाम झाल्यामुळे आपण सिटीजन म्हणून आपल्यावरती काय परिणाम होत आहे, आणि आपण कसं याच्यामध्ये सजग राहायला पाहिजे, देश म्हणून आपलं धोरण काय असायला पाहिजेत, आणि सजग नागरिक किंवा कार्यकर्ता किंवा तुम्ही उद्याचे होणारे अधिकारी म्हणून आपल्या समोर काय पर्स्पेक्टिव्ह असणार ते आपण विचार करू. आता आपण डायरेक्ट येऊ 1860 साली. तोपर्यंत ब्रिटिशांनी हा देश पूर्णपणे कंट्रोल केलेला, त्यांच्या हातात या देशाची सूत्र होती. 1860 साली एक इम्पॉर्टंट घटना घडली. त्यावेळेला सुद्धा भारत, इंग्लंड, अमेरिका होती. आता सुद्धा भारत, इंग्लंड आणि अमेरिका. तो अमेरिका हा कॉमन फॅक्टर आहे. ट्राय टू अंडरस्टँड. काय झालं 1860 साली? 1860 साली अमेरिकेमध्ये सिव्हिल वॉर चालू झाली. हे मान्य. 1860च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये सिव्हिल वॉर चालू झाली. त्याच वेळेला ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांतीची पण सुरुवात झालेली, आणि औद्योगिक क्रांतीचा जो बेस होता तो होता कॉटन, कापूस. ब्रिटनची जी औद्योगिक क्रांतीची सुरुवात आहे ती टेक्स्टाईल बेस्ड आहे. ब्रिटनमध्ये कापूस होत नाही. त्यावेळेला कापूस जो जायचा तो अमेरिकेतून जायचा. अमेरिकेतून गेलेल्या कापसावरती ब्रिटनची औद्योगिक क्रांती डेव्हलप होती. 1860 साली तिथे सिव्हिल वॉर चालू झाल्यामुळे तो कापूस अमेरिकेतून ब्रिटनला जात नव्हता. जायमध्ये प्रॉब्लेम यायला लागले, सप्लाय चेन डिस्टर्ब झाली. मग तो कापूस कोण घेणार, कुठून आणणार? भारताचं जे वैभव होतं, भारत ज्याच्यावरती आर्थिक महासत्ता होती शेती आणि शेती उद्योगाच्या बेसिसवरती, त्याच्यामध्ये महत्वाचा एक जो इम्पॉर्टंट फॅक्टर होता तो टेक्स्टाईल इंडस्ट्री होती आपली, कापूस आणि कापूस उद्योग. आता सुद्धा भारत जगातला 2रा क्रमांकाचा देश आहे कापूस उत्पादनामध्ये. भारतामध्ये मुबलक कापसाचं मुबलक कापसाचं उत्पादन होतं. इथली इंडस्ट्री डेव्हलप होती. त्यामुळे तुम्ही ऐकलं असेल की आपल्याकडे सिल्क रूट होता, सिल्क होत होता, कापूस होता. आपले यातले कपडे जे आहेत कापसाचे
कापसाचे कपडे टेक्स्टाईल आपले जगभर जायचे, त्यामुळे आपल्याकडे मुबलक प्रमाण होतं. ब्रिटिशांनी काय केलं, तिकडून कापूस मिळत नाही म्हणून इकडून कापूस घेतला. इकडून कापूस जबरदस्तीने इंग्लंडला पाठवण्यात आला, कारण तिथं जिओ पॉलिटिकल इश्यू कंडिशन अशी झाली की अमेरिकेमध्ये सिव्हिल वॉर आहे, तिथं कापूस मिळत नाही, म्हणून आपण इथून कापूस घ्यायचा. आणि तो कापूस जबरदस्तीनं त्यांच्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये त्यांच्या प्राइसेसवरती घेतण्यात आला. त्यामुळे झाले काय दोन गोष्टी याच्यामुळे, की हिथली जी टेक्स्टाईल इंडस्ट्री होती, हिथला जो एक समृद्ध वारसा होता, एक डेव्हलप इंडस्ट्री होती, त्याला कापूस मिळेना झाला. कापूस सगळा जायला लागला युरोपला, इंग्लंडला. आणि फक्त तेवढंच इंग्रजांनी केलं नाही, तर त्यांनी दुसरी पण अशी गोष्ट केली की तिथून कापूस रॉ मटेरियल घेऊन जायचं तिकडं, तिथं कपडे तयार करायचे आणि तिकडूनचे कपडे इकडे घेऊन यायचे. म्हणजे एक तर इथं रॉ मटेरियल मिळणं झालं, दुसरं जे काय कपडे इथे तयार व्हायचे, फिनिश गुड इथे तयार व्हायचे, त्याच्याचला कॉम्पिटिशन म्हणून तिकडून जाऊन इथे विकलं जायचं. त्यामुळे दोन गोष्टी झाल्या, की एक तर ओव्हर एक्सेस कापसाचं प्रोडक्शन तयार व्हायला लागलं आपल्याला, कारण तिकडे पाठवावं लागत होतं जबरदस्तीनं. इथला इंडस्ट्रीचे कपडे फिनिश गुड जात नव्हते, कारण इंग्लंडमधनं इकडे येत होते. अशामुळे हा उद्योग तेव्हापासून सप्रेस व्हायला लागला. 1865 साली काय झालं की सिव्हिल वॉर संपली. 1865 साली सिव्हिल वॉर संपल्यामुळे परत इंग्लंड अमेरिकेतून कापूस घ्यायला लागले. द मुमेंट अमेरिकेतून कापूस इंग्लंड घ्यायला लागलं, हिथल्या कापसाची डिमांड परत डिक्रीज झाली. मग एकदा ती डिमांड डिक्रीज झाल्यामुळे हिथल्या कापसाचे दर पडले. इथला कापसाचे दर पडल्यामुळे त्याचा असंतोष यायला लागला शेतकऱ्याच्या, कापूस उत्पादकांच्या मध्ये. दुसऱ्या बाजूला काय झालं की जे फिनिश्ड गुड तिकडून येत होते ते तर येतच होते, त्या फिनिश गुडनं सगळी मार्केट कॅप्चर केली. त्यामुळे इथला लोकल उद्योजक जो होता, लोकल टेक्स्टाईल इंडस्ट्री होती, ती सुद्धा क्रायसिसमध्ये आली. आणि इतकं करून ब्रिटिशर तिथे थांबले नाहीत. ब्रिटिशांच्या जेव्हा हे लक्षात आलं की आपल्याला पैसे जास्त मिळवायचे असतील तर आपल्याला जायला पाहिजे कॅश क्रॉप, जसं कॉटन. म्हणून त्यानंतर त्यांनी इथे तंबाखू आणला, म्हणून त्यानंतर इथे त्यांनी ग्राउंड नट आणलं, म्हणून त्यानंतर त्यांनी असे बरेचसे क्रॉप्स आणले जे इंडियन नाही आहेत पण कॅश क्रॉप आहेत, ज्यातून जास्त पैसे मिळतात. असे प्रकार घडले. ही सुरुवात झाली त्या 1865 सालच्या जिओ पॉलिटिकल इव्हेंटमुळे. सो अंडरस्टँड की कसा इम्पॅक्ट होता जिओ पॉलिटिकल. ही इथंच थांबलं नाही. साधारणतः ह्या टप्प्यामध्ये आपल्याकडे जे मेजर उत्पादन इथे ज्या गोष्टी होत्या त्या फूड क्रॉप आणि कॅश क्रॉप ह्याचं एक कॉम्बिनेशन होतं, समन्वय होता, बॅलन्स होतं. कारण आपल्याला आपल्या अन्नधान्याची पण गरज भागवायची आहे आणि आपल्याला कॅश क्रॉप इंडस्ट्री पण पैसे पण मिळवायचे आहेत. म्हणून आपल्याला एकाकडे ग्रेन्स व्हायचे तर दुसरीकडे स्पायसेस व्हायचे, कापूस व्हायचा. हे कमर्शियल उद्योग, स्पायसेस, कापूस आपला जगभर जायचा, जगभरामध्ये वापरत होता. सोबत आपल्याला एका बाजूला फूड क्रॉप्स, कारण हा देश इतका मोठा, खंडप्राय इतका प्रचंड देश, अन्नधान्याची पण गरज भागवायला पाहिजेत, म्हणजे इकडे फूड क्रॉप चालू व्हायचे. पण ब्रिटिशच्या ह्या सगळ्या राजकारणामुळे, ब्रिटिशांच्या या बिझनेसच्या या अति प्रॉफिट मिळवण्याच्या महत्वाकांक्षेमुळे आपली इकॉनॉमीमध्ये, ॲग्रिकल्चर इकॉनॉमी जी होती, आपला जो बॅलन्स होता तो बिघडला. आपण जास्त कॅश क्रॉपकडे वळलो आणि फूड क्रॉपकडे आपण कमी वळलो. ब्रिटिशांना त्याचं काय लेणे देणं नव्हती. पण हिथली जी भारत हा हजारो वर्षापासून शेतीवर अवलंबून असणारा देश होता. शेतीचे अर्थशास्त्री किंवा इकॉनॉमी प्रचंड माहीत होते. त्यामुळे हिथल्या लोकांना माहीत होतं की आपण कुठल्या प्रकारचे क्रॉप इथे डेव्हलप करायला पाहिजेत, इथे येणारे संकट काय आहेत. जसं की संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ 22 वेळा दुष्काळ आला. त्यामुळे या देशाला माहीत होतं की आपल्याला नुसतं कॅश क्रॉप म्हणून चाललं नाही, तर आपल्याला 2 वेळच्या अन्नधान्याची पण व्यवस्था करावी लागणार आहे. त्या कॉम्बिनेशनमध्ये आपले इथले क्रॉपिंग सिस्टीम होता, क्रॉपिंग पॅटर्न होता. पण ह्या ब्रिटिशांना याचं काही लेणं देणं नव्हतं. जेव्हा 1860 साली हा बॅलन्स बिघडला, त्याच्यानंतर तुम्ही बघाल
की 1860 नंतर जे जे दुष्काळ येत गेले, 1865ला एक आला, 1899ला एक आला, त्यानंतर 1918ला एक आला, असे 7 दुष्काळ हे 1860 नंतर आतापर्यंत आले. 1860 सालीच्या ह्या जिओपॉलिटिकल इव्हेंटमुळे आपली जी फूड सिस्टम डिस्टर्ब झाली, त्याच्यानंतर या देशाला कायमच उपासमारीच्या संकटाने भेडसवलाय. कायमच आपल्यासमोर हे चॅलेंज आलं की आपण संपूर्ण देशाच्या 2 वेळाच्या अन्नधान्याची व्यवस्था कशी करायची. हे कधीपर्यंत चाललं? 1965-70 पर्यंत, जेव्हा ग्रीन रिव्हॉल्युशन आली. म्हणजे 1860 साली चालू झालेली गोष्ट 1960-70 आपल्याला स्वयंपूर्ण होण्याच्या बाबतीमध्ये, जो देश जगावरती आर्थिक महासत्ता होता, ज्या देशाला जगाचं फूड बास्केट म्हणून बनलं जायचं, त्याला किती दिवस लागले? म्हणजे एक जिओपॉलिटिकल इव्हेंट्स काय करू शकतोय. अंडरस्टूड नो व्हॉट आय एम ट्राइंग टू से? की वाय ॲग्रिकल्चर जिओपॉलिटिक्स इम्पॉर्टंट. एक जिओपॉलिटिकल इव्हेंट्स तुमच्या देशाला अस्थिर करू शकतोय जर आपण त्याच्यावरती डोळसपणे नाही बघितलं. म्हणून म्हटलं देशाच्या अस्थिरतेचा मार्ग पण शेती उद्योगातून जातोय, अस्थिरतेचा मार्ग पण शेती उद्योगातून जातोय. दॅट्स वाय ॲग्रिकल्चर जिओपॉलिटिक्स इज अ नॅशनल थ्रेट. ॲग्रिकल्चर इज मॅटर ऑफ नॅशनल सिक्युरिटी. अंडरस्टूड नो व्हॉट आय एम ट्राइंग टू से? तर म्हणून आपल्याला आपल्या अवतीभोवती जे जग बदलत आहे, अवतीभोवती जे ॲग्रिकल्चर जिओपॉलिटिक्स बदलत आहे, त्याचा डोळसपणे विचार करण्याची गरज आहे. कारण ती गोष्ट कुठेतरी अमेरिकेमध्ये काहीतरी चालू आहे, WTO मध्ये काहीतरी चालू आहे, वर्ल्ड बँकेमध्ये काहीतरी चालू आहे, युक्रेनमध्ये काहीतरी चालू आहे, रशियामध्ये काहीतरी चालू आहे, त्याचं आपल्याशी काय लेनदेन असं नाही आहे. ॲग्रिकल्चर जिओपॉलिटिक्स हे आपल्या घरापर्यंत आलेलं आहे. ॲग्रिकल्चर जिओपॉलिटिक्स हे आपला डे टू डे लाईफचा मॅटर आहे. सो दॅट इज वाय वी शुड अंडरस्टँड थरोली. तर अशी ही रचना आहे की आता फॉर एक्झाम्पल नाव कम, त्या मिनिटला 1860 साली पण अमेरिका होती, कम नाव आता किती आहे? 2025. आत्ताचं जे ॲग्रिकल्चर जिओपॉलिटिक्स आहे ते काय सांगते आपल्याला? अमेरिका ट्रेड वॉरच्या माध्यमातून काय करू इच्छित आहे? त्यावेळेला पण अमेरिका होती, आता पण अमेरिका आहे. आता अमेरिका असं म्हणत आहे ट्रेड वॉरच्या बदल्यामधून की तुम्ही आम्हाला इम्पोर्टवरती जे टॅरिफ लावले ते कमी करा आणि तुमच्या एक्सपोर्टवरती आम्ही 50% टॅरिफ लावणार. म्हणजे आपली बाजारपेठ, त्यांच्या प्रोडक्टची बाजारपेठ तुमच्यासाठी, आपल्या यांच्यासाठी खुली करा, तुम्ही मात्र इकडे पाठवायचं नाही. आणि मेजर काय काय सांगतात ते की आम्ही फिशरीवरती टॅरिफ लावणार आहे. किती फिशरी फार्मर्स आहेत भारतामध्ये? साधारण 30-40 लाखाच्या. आणि किती आहे भारतामध्ये? 7,500 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. साधारणतः आय थिंक $10 बिलियन आपला फिशरी एक्सपोर्ट आहे. अमेरिका म्हणते नाही, आम्ही त्याच्यावरती टॅरिफ लावणार. दुसऱ्या बाजूला काय म्हणते अमेरिका की तुम्ही डेअरीसाठी तुमचं मार्केट आम्हाला ओपन करून द्या. डेअरीमध्ये किती फार्म? इंडिया इज द लार्जेस्ट मिल्क प्रोड्युसर कंट्री इन द वर्ल्ड. 8 कोटी डेअरी उत्पादक या देशामध्ये आहेत. ते म्हणतात तुम्ही ओपन करून द्या, आम्ही आणून तुमच्या देशामध्ये विकणार आहे. अंडरस्टँड की जे काम 1860 साली ब्रिटननं जबरदस्तीने आपल्यावरती केला, ज्याची आपल्याला 100 वर्ष फळं बघावी लागली, ते काम अमेरिका किंवा अमेरिका म्हणण्यापेक्षा वेस्टर्न वर्ल्ड हे ट्रेड वॉरच्या अँगलनं, ट्रेड वॉरच्या माध्यमातून भारतावरती लादण्याचा प्रयत्न करत आहे. इट्स अ जिओपॉलिटिकल इश्यू ना, इट्स नॉट जस्ट अ ट्रेड वॉर. म्हणून की शेती आणि शेती उद्योगाचा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. तरच आपल्याला त्या शेती आणि शेती उद्योगाचं वर्तमान कळेल, आणि वर्तमान समजलं तरच ह्या उद्योगाला भविष्य आहे. आणि ह्या उद्योगाचं जर भविष्य टिकलं तरच भारत जगामध्ये आर्थिक महासत्ता होईल. भारताच्या आर्थिक महासत्तेचा प्रवास हा शेती आणि शेती उद्योगाला उंच नेण्यामध्येच आहे.
म्हणून हे दोन इव्हेंट, एक 1860 साली झालेला जिओ पॉलिटिक्स आणि आत्ता जे अमेरिका करू इच्छित आहे 2025 साली, 1860 साली झालेल्या जिओ पॉलिटिक्सचे, कारण त्यावेळेला तर आपण कमजोर होतो, कारण ब्रिटिशांच्या आपण डिसिजन मेकर नव्हतो, त्यामुळे 100 वर्ष आपल्याला फरफट जावं लागलं. पण सदैवानं आत्ता काय आहे की ह्या वेळेला हे आपण राज्य करतोय, आपलं सरकार आहे, आपली लोक आहेत, त्यामुळे ठोकून धरलेलं आहे. आपला प्राईम मिनिस्टरने स्ट्रिक्टली याच्यावरती नो म्हणून सांगितलंय की जे अमेरिका करू इच्छित आहे त्याच्यासाठी आपण आपली बाजारपेठ ओपन करणार नाही आहेत. 1860 साली आपलं सक्षम नेतृत्व नव्हतं, आपण पारतंत्र्यात होतो. 2025 साली आपलं सक्षम नेतृत्व आहे, आपण स्वतंत्र आहे, म्हणून आपण हे अडवू शकतोय. म्हणून आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून देशाला सक्षम नेतृत्व असणं का गरजेचं आहे त्याचे रिझन ही आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिका काय म्हणते की तुम्ही आम्हाला जीएम क्रॉप्स जे आहेत, जीएम क्रॉपचा एक्सपोर्ट तुम्ही आम्हाला, इम्पोर्ट आम्ही करणार, आम्ही एक्सपोर्ट करणार, तुम्ही आम्हाला ते ओपन करून द्या. मी एक एक्झाम्पल सांगतो, त्यामुळे जीएम क्रॉप्सच्या माध्यमातून काय करू इच्छिते अमेरिका ते आपल्या लक्षात येईल. की मॅन्सॅन्टो नावाची जी कंपनी आहे त्याचं एकच एक्झाम्पल सांगतो की अर्जेंटिनामध्ये सोयाबीन हे मेन क्रॉप, त्या भागामध्ये सोयाबीन हेच मुख्य क्रॉप आहे. अर्जेंटिनामध्ये सोयाबीन ही मुख्य क्रॉप आहे. तिथं जीएम क्रॉप जो मॉन्सॅन्टोने दिले ते 95% कल्टिवेशन तिथं आहे, 95%. पण प्रत्येक वर्षी ह्या जीएम क्रॉपच्या सीडसाठी, सोयाबीनच्या सीडसाठी त्या पर्टिक्युलर एका कंपनीवरती अवलंबून राहावं लागतंय. त्या कंपनीवरती अवलंबून राहावं लागतंय म्हणजे त्या देशावरती अवलंबून राहावं लागतंय. म्हणजे मिळणाऱ्या बेसिक सीडसाठी सुद्धा तुम्हाला त्या पर्टिक्युलर कंपनीवरती अवलंबून राहतो, म्हणजे अमेरिकेवरती अवलंबून राहावं लागतं. ही त्याची एक बाजू आहे जीएम क्रॉपची. अमेरिका म्हणते ते तुम्ही ओपन करा. पण जीएम क्रॉप कशासाठी आले? जीएम क्रॉप ह्याच्यासाठी आले की जसं की आपलं कॉटन आहे सर, आपल्याकडे बीटी कॉटन इज अ जीएम क्रॉप. आपल्याकडे भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कॉटन कल्टिवेशन होते एरिया वाईज, पण भारताची इन टर्म्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी वाईज 39-40 क्रमांक लागतोय. जीएम क्रॉप्स मध्ये एकतर क्लायमेट चेंजच्या सगळ्या इम्पॅक्टशी कसं आपण त्याला रेजिस्ट करू शकतोय, येणाऱ्या रोगांशी रेजिस्ट कर, म्हणजे एक प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकते जीएम क्रॉपकडनं, कारण येणाऱ्या रोगराईपासून लढण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे. ढोबळ मनात सांगायचं म्हणून जीएम क्रॉप्स आले, ज्याच्यामुळे आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढेल, प्रोडक्शन वाढेल. तर त्या अँगलनं जर बघितला तर जीएम क्रॉप इज ओके, म्हणजे इट्स नीड ऑफ द टाइम. कारण भारत हा ज्युनियनली इम्पॉर्टंट सगळ्याच क्रॉपमध्ये प्रोडक्टिव्हिटी आपली ग्लोबल स्टँडर्डपेक्षा कमी आहे. किंवा भारतामध्ये ज्या प्रमाणामध्ये क्लायमेट चेंजशी आपण सामना करतोय, ज्या प्रमाणामध्ये आपल्याला वेगळ्या डिसीज, पेस्टिसाइड ह्या सगळ्याचा विचार केला तर प्रोडक्शन वाढवणं, प्रोडक्टिव्हिटी काळाची गरज आहे, पाहिजेत. पण अशी पाहिजेत की कुणीतरी आपल्यावरती फोर्स करते म्हणून नाही. तर जीएम क्रॉप्स हे इंडियन ओरिजिन असावे, इंडियन कंपन्यांनी ते प्रोड्यूस करावे, ज्याचा इंडियन कंपन्यांचा त्याच्यावरती कंट्रोल असावा, ज्याच्यावरती भारताचा कंट्रोल असावा. कारण की एक प्रकारे हे तुमच्या फार्मर्सना कंट्रोल करण्याचं काम आहे, तुमच्या फूड प्लेटला कंट्रोल करण्याचं काम आहे, तुमच्या फूड सिक्युरिटीला थ्रेट आहे. हे अंडरस्टँड ना पॉलिटिक्स. सो इट्स नॉट जस्ट अ बिझनेस की ज्या देशामध्ये 50% 60% शेतीवरती अवलंबून देश आहेत, देशाचे लोक आहेत, त्या 50 किंवा 60% लोकांचं जर तुम्ही कंट्रोल केला, हाऊ कंट्रोल की ते ॲग्रिकल्चर जे मेन ज्यांचं सोर्स ऑफ इन्कम आहे, लागणाऱ्या सीड्सवरती कंट्रोल ठेवा, लागणाऱ्या फर्टिलायझरवरती कंट्रोल ठेवा, त्यांच्या मार्केटवर, म्हणजे ऑटोमॅटिकली अर्धा देश तर तुमच्या ऑटोमॅटिक कंट्रोलमध्येच आला ना. प्लस तुम्ही ठरवणार की 140 कोटी लोकांनी काय खायचं. म्हणजे तुम्ही म्हणता की आम्ही तुमच्याकडे आल्मंड पाठवणार आहे, आम्ही तुमच्याकडे ॲपल पाठवणार आहे, आम्ही तुमच्याकडे मका पाठवणार आहे. इन अ वे ह्या जर गोष्टी मोठ्या प्रमाणात भारतामध्ये यायला लागला, स्वस्त मिळायला लागला, ती बाय डिफॉल्ट आपण तिकडे शिफ्ट होणार ना. म्हणजे इन अदर वे दे ट्राय टू कंट्रोल युअर फूड प्लेट. सो इट्स जस्ट नॉट द ॲग्रिकल्चर जिओ पॉलिटिक्स, इट्स नॉट जस्ट अ ट्रेड वॉर. हे वेगळ्या प्रकारचं राजकारण घडू इच्छित आहे.
जर 50-60% लोक तुमच्या कंट्रोलमध्ये आले, मग इकॉनॉमिक वाईज असेल, फूड वाईज असेल, इनपुट वाईज असेल, ऑटोमॅटिकली देश तुमच्या ताब्यात आला. जे ब्रिटिशने केलं, कारण कॉटनचा बेल्ट पूर्ण ताब्यात आला, संपूर्ण कॉटन टेक्स्टाईल इंडस्ट्री डिस्ट्रॉय झाल्यामुळे जी इथे येणारे कॅश होते, पैसे होते, इथे होणारी जी इंडस्ट्री होती, इकोसिस्टम होती, स्लोली आपण पारतंत्र्यात गेलो, स्लोली आपण इकॉनॉमिकली इंडिपेंडंट झालो त्यांच्यावरती. म्हणजे त्यांनी जर अमेरिकेला इंग्लंडला कापूस घेऊन गेले तरच पैसे आपल्याला मिळणार, इथली इंडस्ट्री संपली. लक्षात आलं ना एक चेन कशी आहे. त्यामुळे की ही ट्रेड वॉर फक्त नसून की आपली फूड प्लेट जी आहे, म्हणजे आपलं जे अन्नधान्य आहे त्याच्यावरती कंट्रोल करण्याचा एक विचार आहे. दुसरी आपली जी पेस्टिसाइड्स आहेत किंवा फर्टिलायझर्स आहेत किंवा सीड्स आहेत त्याच्यावरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न. इन अ वे की लार्जर कम्युनिटीमध्ये तुम्ही कंट्रोलमध्ये आणा, देश ऑटोमॅटिकली कंट्रोलमध्ये येईल. म्हणून हे ॲग्रिकल्चर जिओपॉलिटिक्स आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. इट्स जस्ट नॉट अ ट्रेड वॉर. आणि म्हणून म्हणते की हे फक्त मुंबईत काहीतरी घडते, दिल्लीत काहीतरी घडते, वॉशिंग्टनमध्ये काहीतरी, हे नसून हे आपल्या घरा पण आलं की नाही याच्यासाठी सांगतो. कारण ॲग्रिकल्चर इंडस्ट्री अशी एक इंडस्ट्री आहे की तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टींचा जर संबंध येत असेल तर ॲग्रिकल्चर रिलेटेड गोष्टी तुम्ही काउंट करा. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अशा किती गोष्टी तुमच्या रोजच्या दिनचर्यामध्ये येतात, त्याच्यापैकी किती गोष्टी ॲग्रिकल्चर इंडस्ट्री निगडीत आहेत. तुम्ही विचार करा. आणि तुम्ही विचार करा की त्या गोष्टी जर दुसऱ्या एका देशाने कंट्रोल केला तर आपण इंडिपेंडंट राहू शकतो का, किंवा आपली लाईफ कशा प्रकारचं बनेल याचा थोडा डोळेच विचार करून बघा. किंवा दुसरी मी गोष्ट सांगतो, एक इम्पॉर्टंट जिओपॉलिटिकल इव्हेंट झाला की युक्रेन आणि रशियामध्ये वार चालू झाली. हे तर आपल्याला सर्वांना माहित आहे. युक्रेन हे जगाचं गव्हाचं कोठार आहे. युरोपमध्ये जो सगळा गहू जातोय तो युक्रेनमधून जातोय. आणि संपूर्ण युरोपचे जर फूड पॅटर्न तुम्ही बघितला, संपूर्ण युरोपचे फूड पॅटर्न ही गव्हावरती तयार होणाऱ्या पदार्थावरती डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल ब्रेड, व्हीट ब्रेड हे मुख्य अन्न स्त्रोत आहे त्यांचा. व्हीट ब्रेड, मीट, ज्युसेस हे जे त्यांची जी फूड प्लेट आहे, फूड पॅटर्न आहे. म्हणजे मी म्हटलं ना की पीपल आर ट्रायज टू, वेस्टर्न पॉवर्स आर ट्रायज टू कंट्रोल युअर फूड प्लेट. त्याचं क्लासिक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. मुख्य जो स्त्रोत आहे ब्रेड तो गव्हापासून बनवला जातोय आणि तो पूर्ण युरोपमध्ये मुख्य अन्न आहे त्यांचं, खाल्ला जातोय. जेव्हा युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू झालं तेव्हा दोन गोष्टी झाल्या की युद्धामुळे त्यांचं स्टँडिंग क्रॉप होतं ते डिस्ट्रॉय झालं, त्यामुळे नवीन उत्पादन आलं नाही. दुसरी गोष्ट की जेवढा गहू होता तो ऑलरेडी युरोपमध्ये गेलेला होता. आता अशी परिस्थिती आली की हळूहळू गव्हाचं शॉर्टेज व्हायला लागलं, हळूहळू ब्रेडचं शॉर्टेज व्हायला लागलं. ब्रेडचं शॉर्टेज होत असल्यामुळे ज्यांना हजारो वर्षापासून ब्रेड खायची सवय आहे युरोपमध्ये, किंवा ज्यांचा मुख्य स्त्रोत फूड सिक्युरिटीचा ब्रेड आहे, कारण युरोपचा जो पॅटर्न बघितला आपल्यासारखं नाही आहे. आपल्यासारखे सगळ्या प्रकारचे क्रॉप्स तिथे होत नाही, मोजके प्रकारचे क्रॉप होतात, कारण ते दोनच सीझन आहेत, एक हिवाळा एक पावसाळा, बाकी मधला सीझन नाही तिथं. त्यामुळे त्यांना बाय डिफॉल्ट ब्रेडवरती अवलंबून राहावंच लागते. पण जेव्हा गव्हाचा शॉर्टेज व्हायला लागला, जेव्हा ब्रेडचा शॉर्टेज व्हायला लागला, तेव्हा त्याच्यामध्ये फूड सिक्युरिटीचे मेजर थ्रेट यायला लागले. त्यामुळे त्यांनी परत जगभरातून गहू घेण्यासाठी प्रयत्न केले. आणि इंडिया इज दी सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ व्हीट इन द वर्ल्ड. खूप मोठ्या प्रमाणामध्ये गहू होते. त्यामुळे आपल्याला अपॉर्च्युनिटी दिसली, आपल्याला संधी दिसली, म्हणून आपण मोठ्या प्रमाणात गहू आपण एक्सपोर्ट केला, खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि युरोपमध्ये जे त्यांच्याकडे अन्नधान्याचं संकट होतं, फूड सिक्युरिटीचं संकट होतं, ते आपण काही प्रमाणामध्ये मिटवलं. पण परत आपण किती वेळ एक्सपोर्ट करणार आहे, कारण आपल्याकडे पण 140 कोटीचा देश आहे. आपल्याला पण आपल्या अन्नधान्यांची गरज बघायला पाहिजे. आणि व्हीट हे मुख्य स्त्रोत आहे आपल्या फूड प्लेटमध्ये. गहू हे एक महत्वाचं धान्य आहे, म्हणून आपण काही दिवसानंतर ते थांबवलं. आपण का थांबवलं की आपल्याकडे फूड शॉर्टेज होईल नाही तर, आपल्याकडे वेगळी परिस्थिती म्हणून आपण ते थांबवलं. ज्या दिवशी आपण ते थांबवलं
त्या दिवसापासून युरोपमध्ये हाहाकार झाला. युरोपमधल्या सगळ्या देशांनी, सगळ्या महत्वाच्या संस्थांनी भारत सरकारला रीतसरपणे रिक्वेस्ट केली की तुम्ही प्लीज हे वीट एक्सपोर्ट थांबवू नका, नाहीतर आमच्याकडे उपासमारीची इट्स अ जिओ पॉलिटिकल इश्यू. युक्रेन रशिया जिओ पॉलिटिकल वॉर, बरोबर. जिओ पॉलिटिकल इश्यू असल्यामुळे त्याचा कसा आपण इम्पॅक्ट भारतावरती झाला आणि कसा भारत एक, जसं मी सांगितलं की 1000 वर्षापूर्वी भारताची स्ट्रेंथ ॲग्रिकल्चर होती, ते समजून घ्यायचं असेल तर हे क्लासिक एक्झाम्पल आहे. म्हणून जिओ पॉलिटिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. हे लक्षात आलं आपल्या. नंतर अजून एक तुम्ही बघा की कसं कंट्रोल व्हायचा प्रयत्न करत आहे. भारताचं फर्टिलायझर बिल जे आहे, सबसिडी बिल, हे 2 लाख कोटीचं आहे. आणि भारतामध्ये जेवढी फर्टिलायझर लागतात त्याच्यापैकी 50 ते 60% आपण बाहेरनं इम्पोर्ट करतोय. काय इम्पोर्ट करतोय बाहेरनं आपण इम्पोर्ट करतोय? कारण फर्टिलायझर बनवण्यासाठी जे एक बेसिक एलिमेंट्स लागतात, जसं पोटॅशियम आहे, फॉस्फरस आहे, हे आपल्याकडे तयार होत नाही. नॅचरल गॅस आहे, ह्याचं खूप कमी प्रमाण, काहीतरी कंपोनंट जे फर्टिलायझर तयार करतोय आपण ते 90% बाहेर इम्पोर्ट करतोय. आणि कुठून इम्पोर्ट करतोय? चायनातून करतोय, आपण आखाती देशातून करतोय, काही मॉरक्कोतून करतोय, काही कॅनडामधून करतोय, काही मिडल ईस्टमधून करतोय. पण जेव्हा इराक आणि अमेरिकेची वार चालू झाली, जेव्हा रेड सी क्रायसिस झाला, तेव्हा इकडून हे फर्टिलायझर यायचे बंद झाले. जेव्हा इकडून फर्टिलायझर यायचे बंद झाले, दुसऱ्या बाजूने चायनानं पण एक्सपोर्टवरती बॅन केला, तेव्हा इथल्या फर्टिलायझरची किंमत ही डबल वाढली. ही जर किंमत डबल वाढली तर ह्याचा परिणाम कुणावरती होणार आहे? एक तर शेतकऱ्यावरती होणार आहे. शेतकऱ्याला डबल किमतीने घ्यावं लागेल. शेतकऱ्याने डबल किमतीने घ्यावं लागलं तर त्याची इनपुट कॉस्ट वाढणार आहे. इनपुट कॉस्ट वाढली तर त्याची फिनिश प्रोडक्टची किंमत वाढणार आहे. फिनिश प्रोडक्टची किंमत वाढली तर त्याला मार्केटमध्ये आल्यानंतर मार्केटमध्ये किंमत वाढणार आहे. मार्केटवरती किंमत वाढली तर अल्टिमेटली आपण जे खातो त्याच्यावरती किंमत वाढणार आहे. हे लक्षात आलं ना सर्कल सगळं. म्हणून जिओ पॉलिटिकल इव्हेंट किती इम्पॉर्टंट आहे. जर तुमच्याकडे खतच नाही आहे तर शेतीच होणार नाही आहे. आता जे मॉडर्न ॲग्रिकल्चर आहे त्याचं बेसिक आणि इम्पॉर्टंट इनपुट इज द फर्टिलायझर. आणि दुसऱ्या बाजूला ते फर्टिलायझर तयार करण्याची क्षमता नाही आपल्याकडे. असं जर असेल आणि जिओपॉलिटिक्सकडे आपण दुर्लक्ष करणार असेल तर एका फर्टिलायझरचा बेस धरून सुद्धा एखादा देश आपल्यावरती कंट्रोल करू शकतोय ना, आपल्यावरती दबाव आणू शकतोय, आपल्यावरती प्रेशराईज करू शकतोय. कारण 50-60% लोक जर आपली शेतीवरती आधारित असतील आणि फर्टिलायझर मेन कॉम्पोनंट असेल तर कुठलाही देश म्हणेल ना आम्ही देत नाही, आमच्या टर्म्स अँड कंडिशनवरती घ्या. हे एक प्रकारचं पारतंत्र्यच आहे, प्रेशरायझेशनच आहे. म्हणून जिओ पॉलिटिक्स इम्पॉर्टंट. किंवा जो रेड सी क्रायसिस झाला, रेड सी क्रायसिसमुळे भारताचा आता आपला ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट $50 बिलियन पुढे आहे आणि साधारणतः आपण टॉप 10 कंट्रीजमध्ये आहे. पण जेव्हा रेड सी क्रायसिस झाला तेव्हा आपली जी जहाजं एक्सपोर्ट माल घेऊन जायची रेड सी मधून तो ब्लॉक झाला. अगेन इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे किंवा रेड सी क्रायसिस, सोमालियाच्या पॅरेट्समुळे एक्सपोर्ट नाही झाला. त्याचा सरळ इम्पॅक्ट आपल्या डोमेस्टिक गुडवरती होतो ना. त्यांची प्राइस डाऊन होते. प्राइस डाऊन झाली तर अगेन मग जो तुमचा मोस्ट वनरेबल फॅक्टर आहे शेतकरी, त्याच्यावरती इम्पॅक्ट होतोय. हे क्रायसिस तुमच्या लक्षात येते ना. म्हणून जिओपॉलिटिक्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे फार महत्वाची गरज आहे की जिओपॉलिटिक्स क्रायसिस. किंवा दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला माहिती करून घ्यायची गरज आहे की भारताचा लार्जेस्ट एक्सपोर्टर जो आहे, जे आयटम सगळ्यात जास्त एक्सपोर्ट होतोय तो आहे राईस. India is the largest exporter of rice. Do you know, to produce 1 kg of rice, you require 3000 liters of water. हे कधी जर 1 किलो राईस तयार करायला 3000 लिटर वॉटर लागत असेल, याचा अर्थ काय होतोय? हे कधी जेव्हा भारत हा ऑलरेडी वॉटर क्रायसिसशी झगडत आहे, ऑलरेडी भारताची ग्राउंड वॉटरची लेवल आहे ती खाली जात आहे
आपण किती तुम्ही एक गोष्ट बघून घ्या की किती टन आपण बाहेर एक्सपोर्ट करतो राईस, आणि त्याला कॅल्क्युलेट करा 1 kg into 3000 liters. Then you will understand that we are not exporting a rice, we are exporting our most valuable resources, that is water. आणि गेल्या 7-8 वर्षातलं चायनाचा राईसचा एक्सपोर्ट तुम्ही बघून घ्या, भारताचा चायनाचा राईसचा इम्पोर्ट भारताकडनं बघून घ्या, मल्टिपल टाइम्स वाढलेला आहे. 2019 पासून ते आतापर्यंत चायनानं मल्टिपल टाइम्स इतका ग्रोथ आहे भारताचा राईस एक्सपोर्ट टू चायना. ह्याच्यामध्ये जिओ पॉलिटिक्स आहे का की एका बाजूला तुम्ही राईस एक्सपोर्ट करत जावा म्हणजे तुम्हाला इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम फेस करावा लागेल, तुमची जमीन खराब होईल, तुमचं लँड डिग्रेडेशन होईल, तुम्ही आमच्यावरती डिपेंड राहा आणि एक दिवस आम्ही सांगेन की आम्ही तुमच्याकडे घेत नाही. जसं चायनाकडनं फर्टिलायझर येत होते, युरिया येत होते, एक दिवस सांगितलं आम्ही तुम्हाला देत नाही. इन अ वे ट्राय टू कंट्रोल युअर इकोसिस्टम ना. त्यामुळे हे डोळसपणे बघणं गरजेचं आहे, त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय, त्याच्या पाठीमागचं बेस काय. किंवा हे मी अर्धा पाऊण तर जे सांगत आहे त्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की काही वर्षापूर्वी किंवा अजूनपर्यंत ऑइल हे मुख्य काम होतं जगाच्या भांडणाचं, ज्याचा ऑइलवरती कंट्रोल, किंवा अमेरिकेनं युद्ध केलेली सगळी 11 देशांच्या बरोबर बघा, सगळी ऑइलच्या संदर्भामध्ये आहेत. ज्याचा ऑइलवरती कंट्रोल त्याचा जगावरती कंट्रोल. आजच्या घडीला ज्या प्रकारचं क्लायमेट चेंज होत आहे, ज्या प्रकारची युद्धाची परिस्थिती आहे, त्याच्यामुळे जी सप्लाय चेन डिस्टर्ब झालेली आहे, आजच्या घडीला फूड हे ऑइल सारखं काम करत आहे. ज्याचा फूडवरती कंट्रोल त्याचा जगाच्या राजकारणावरती कंट्रोल. साधं एक्झाम्पल घ्या, 140 कोटी लोकांना जेव्हा व्यवस्थित अन्नधान्य खायला मिळणार नाही, 50% जे आपले जर शेतीवरती लोक असतील, 80 करोड लोक आहेत, 80 करोड लोकांचं इकॉनॉमी व्यवस्थित जर चालणार नसेल तर हा देश अस्थिर करायला किती वेळ लागेल. नो डाऊट की भारताने जी प्रगती केलेली आहे IT मध्ये, सर्व्हिस सेक्टरमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ही तर म्हणजे ट्रिमेंडस आहे, त्याचा आपल्या सर्वांना अभिमान असायलाच पाहिजे. पण आपली आहे ना कधी कधी हनुमंतरायासारखी अवस्था आहे. हनुमंतरायांना काय शाप होता? हनुमंतरायांना काय शाप होता? शाप काय होता? कर्ज काय होता त्यांना की जेव्हापर्यंत त्यांची जी शक्ती आहे ती दुसरी कोणीतरी त्यांना आठवण करून द्यावं लागेल की तू बाबा शक्तिमान आहेस, तरच तुला शक्ती जाणेल, तरच तू शक्तीचा यूज करू शकतील. हे तरी पाहिजे ना आपल्याला. तसंच भारताची आहे. भारताची अवस्था सुद्धा हनुमंतरायासारखीच आहे. हनुमंतरायाला शाप होता की तुझ्या शक्तीचा तुला विसर पडेल आणि ती शक्ती, तू शक्तिमान आहेस हे दुसऱ्यानं कोणतरी सांगावं लागेल, तेव्हा तुला त्या शक्तीची जाण होईल. तसंच भारताची आहे की भारताची शक्ती ही शेती आणि शेती उद्योग आहे, पण भारताला प्रत्येक वेळेला असे काहीतरी इकॉनॉमिक किंवा असे काहीतरी जिओपॉलिटिकल इश्यू दुसरं कोणतरी सांगावं लागतं, अरे बाबा तुझी शक्ती ही शेती आणि शेती उद्योग आहे, ज्याच्यावरती तू 1000 वर्षा पाठीमागे सुद्धा आर्थिक महासत्ता होतास आणि पुढे जाऊन सुद्धा तू आर्थिक महासत्ताच होशील. म्हणून ऍग्रिकल्चर जिओपॉलिटिक्स इम्पॉर्टंट. हे सोडून द्या बाकीचे विषय, MSP मध्ये काय चालू आहे, क्रॉप लोन मध्ये काय चालू आहे, वॉटरचा इश्यू काय चालू आहे, छोटे मोठे प्रॉब्लेम सोडून द्या. युअर रिअल स्ट्रेंथ इज ऍग्रिकल्चर, ऍग्री इंडस्ट्री. आणि इट्स नॉट टुडेज थिंग, हे 1000 वर्षापासून चालवलेलं आहे ना. ब्रिटिशर एवढ्या लांब 5000 मैलापासून ब्रिटिशर कशाला आले इथे? IT काम करायला आले का? शेतीचा व्यापार करायला आले ना ते. एवढा मोठा जो विस्तीर्ण आपला समुद्र किनारा आहे, ज्याच्यावर जगामध्ये आपण कुठेही सहज वापर करू शकतो. आपला जो सिल्क रूट आहे, स्पायसेस रूट आहे, तो सरळ आपण युरोपमधून जायचो वापर करायला, सरळ इकडे चायनामध्ये जायचो वापर करायला, आणि समुद्र तर होतच आपल्याकडे. पण काय घेऊन जायचो? स्पायसेस घेऊन जायचो, कॉटन घेऊन जायचो, ऍग्रिकल्चर गुड घेऊन जायचो ना. या देशाचं खरं वैभव काय माहिती आपल्याला. आणि ज्या दिवशी आपण हे
ज्युडिशियली जर यूज करू शकलो, हा देश बघता बघता महासत्ता होईल. एक म्हणजे इथे शेती आणि शेती उद्योग, आणि दुसरा इथला समुद्र. हे दोन गोष्टी जर आपण व्यवस्थित वापरल्या, हा देश बघता बघता महासत्ता होईल. किंवा काही इकॉनॉमिक्स आपल्याला सांगायला, म्हणजे तुम्ही काही इकॉनॉमिक्स लिटरेचर वाचला तर काही इकॉनॉमिक्स आपल्याला सजेस्ट करतात की ॲग्रिकल्चरवरती जास्त फोर्स आहे, ॲग्रिकल्चरवरती जास्त बर्डन आहे, ॲग्रिकल्चरमध्ये जास्त लोक काम करतात, इथली GDP कमी आहे, त्यामुळे इथले लोक काढा आणि दुसऱ्या सेक्टरमध्ये घाला, म्हणजे गावातले लोक काढा आणि शहरात घेऊन जावा. ही अजूनपर्यंतची इकॉनॉमिक थिंकिंग होती. ते आपण केलं, पण काय इम्पॅक्ट झाला? मायग्रेशन वाढलं, अर्बनायझेशन वाढलं, पोवर्टी वाढली, अशा प्रकारचे अनेक समस्यांना आपल्याला समोर जावं लागले ना. पण मुख्य प्रश्न सोडू शकलो का? नाही. त्यामुळे आता अशी विचार करण्याची गरज आहे की आपला जो आता शेतीचा GDPचा वाटा 18% आहे शेती आणि शेती उद्योगाचा, तो 36% कसा होईल? अशा प्रकारची थिंकिंग करण्याची गरज आहे, अशा प्रकारच्या योजना धोरण राबवण्याची गरज आहे, अशा प्रकारचे डेव्हलपमेंटल अप्रोच आणण्याची गरज आहे, ज्यामुळे शेती आणि शेती उद्योगाचे रिअल पोटेन्शियल बाहेर येईल. आणि जेव्हा रिअल पोटेन्शियल बाहेर येईल तेव्हा हा देश बघता बघता कुठे जाईल आपल्याला कळणार पण नाही. विचार करा ना साधा, आता 18% जी GDP आहे ग्रामीण भागामध्ये, 36% झाला. आता जेवढे पैसे शेतकऱ्याला मिळतात त्याचे डबल झाले. काय इम्पॅक्ट होईल? पर्चेसिंग पॉवर वाढेल. लोक आता जे सेकंड हँड कार घेतात, आता नॉर्मली गावामध्ये सेकंड हँड कार घेतात, वॅगनर असेल, मारुती असेल, जर इन्कम डबल झालं लगेच ते नवीन कार घेतील ना. अशा प्रकारचे डेव्हलपमेंटल चेंजेस येतील ना. त्यामुळे भारत सरकारची, राज्य सरकारची किंवा आपलं धोरण हे असं असायला पाहिजे, आपली थिंकिंग ही असायला पाहिजे की आता आपला 18% वाटा आहे GDP मध्ये, तो 36% कसा होईल? ह्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर असेल, फायनान्स असेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, सुटेबल पॉलिसी असतील, काही जे असे लागणारे यासाठी करते सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे. आणि किंबहुना आताचे जे आपलं केंद्रातलं सरकार आहे किंवा राज्यातलं सरकार आहे, त्यांचा अप्रोच सुद्धा असाच आहे की शेती आणि शेती उद्योग हा मुख्य केंद्रस्थानी कसा येईल. आता सुद्धा तुम्ही राज्यात बघा, सगळ्यात जास्त प्रोजेक्ट जे चालू आहेत ते तुम्हाला शेती आणि शेती उद्योगाच्या संदर्भामध्ये दिसतील. धोरणात्मक प्रकल्प जे चालू आहेत ते शेती आणि शेती उद्योगाच्या मध्ये दिसतील. केंद्रामध्ये सुद्धा आपण बघा की सगळ्यात जास्त जे प्रकल्प चालू आहेत किंवा ज्याच्यावरती भर आहे तो शेती आणि शेती उद्योगावरती दिसेल. त्याचं कारण असं आहे की जर आपल्याला आर्थिक महासत्ता व्हायचा असेल तर शेती उद्योगाला पाठीमागे ठेवून चालणार नाही. किती टक्के लोक आहेत आपले? 50%. म्हणजे किती होतात? 70-80 कोटी. 70-80 कोटी लोकांना जर मुख्य प्रवाहाच्या बाहेर ठेवणार असाल, त्यांची तुम्ही पोटेन्शियल यूजच करणार नसाल, तर कसं काय आर्थिक महासत्ता आपण होईल? जर हे 70-80% लोक, कोटी लोक जर तुमच्या मेन मुख्य प्रवाहामध्ये आले तर बघता बघता तुमचा सगळ्या बाजूने विकास होईल ना. म्हणून गेल्या 10-15 वर्षामध्ये बघा की शेती आणि शेती उद्योगाची धोरणं जी आहेत ना ती ह्या अनुषंगाने म्हणून फॉर्मला झालेले. म्हणून आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा विचार करतोय, डीप इरिगेशनचा विचार करतोय, म्हणून आपण सॉइल हेल्थचा विचार करतोय, म्हणून आपण एक्सपोर्टचा विचार करतोय. म्हणून 2018 साली भारताची पहिली कॉम्प्रेहेन्सिव्ह ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट पॉलिसी आली. हा देश कधी स्वतंत्र झालाय? 1947. भारताची पहिली ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट पॉलिसी कॉम्प्रेहेन्सिव्ह कधी आली? 2018. आज आपण काय विचार करतोय? जो पॉलिटिक्सचा, अमेरिकेने ट्रेड वॉर आपल्याकडे 50% टॅरिफ लावण्याचा प्रयत्न करत आहे, लावलेला आहे. काय विचार करतोय? कारण ॲग्रिकल्चर जर आपल्या हातातनं गेलं तर हा देश अस्थिर व्हायला वेळ लागत नाही. जी 1860 साली जी सुरुवात झाली ती आता व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून भारत सरकारचं फार फर्म स्टान्स आहे की ॲट एनी कॉस्ट विल नॉट लेट इंटर अमेरिका इंटू
ॲग्री मार्केटिंग सिस्टीम. म्हणून माझी इच्छा होती की तुम्ही हे भरपूर आहे, म्हणजे इतकं आहे ना याच्यामध्ये की आपण दिवसभर जरी बोललो तर प्रत्येक गोष्टीचे आयाम आपल्याला काढता येईल. त्यामुळे इन अदर वे Western powers tries to control your food plate, tries to control your agri ecosystem, because they know that if you want to control India, you have to just control your agriculture. India will only be economic power if its agriculture will rise, if its agriculture industries rise. आणि हे भारताच्या समृद्ध इतिहासानं प्रूव्ह केलेलं आहे. जिथून आपण सुरुवात केलेली आहे आणि ज्या टप्प्यामध्ये आपण जगामध्ये आर्थिक महासत्ता होतो तो शेती आणि शेती उद्योगाचा सर्वोच्च टप्पा होता. तो टप्पा जोपर्यंत आपण आणत नाही तोपर्यंत आपला आर्थिक महासत्ता बनण्याचा मार्ग सुकत होत नाही. म्हणून जगामध्ये जे राजकारण चालू आहे शेतीच्या उद्योगामध्ये ते आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. सो इट इज जस्ट नॉट, म्हणजे हे फक्त खाण्यापिण्याच्या संदर्भात आहे, फूडच्या संदर्भामध्ये आहे, एक्सपोर्टच्या संदर्भामध्ये आहे, तुमच्या फर्टिलायझरच्या संदर्भामध्ये आहे, पेस्टिसाइडच्या संदर्भामध्ये आहे, नाही. इट्स बियॉन्ड दॅट. इट्स बियॉन्ड दॅट. जर तुमचं ॲग्रिकल्चर डिस्टर्ब झालं तर तुमची इकॉनॉमी डिस्टर्ब होते, तुमचं इन्व्हायरमेंट डिस्टर्ब होतंय. जसं मी चायनाचं एक्झाम्पल सांगितलं, तुमची इकॉनॉमी डिस्टर्ब होते, तुमचं सोसायटी डिस्टर्ब होते, तुमचं कल्चर डिस्टर्ब होते. जसं गावातनं लोक शहरामध्ये यायला लागली. तो ॲग्रिकल्चर हा बेस आहे तुमचा. 50-60%, 70-80 कोटी जर तुमची लोकसंख्या ह्याच्यामध्ये असतील तर 70-80% लोकसंख्या, 70-80 कोटी लोक जे म्हणतील त्यांच्या बाबतीत जे होईल तेच देशाच्या बाबतीत होईल. हे जेवढं लवकर आपण समजून घेऊ तेवढी लवकर आपण आर्थिक महासत्ताकडे वळू. हे मला सांगायचं होतं आपल्याशी की ॲग्रिकल्चर जिओपॉलिटिक्स एक कसा मोठा विषय आहे. तर आपण हे भरपूर बोलू शकतोय, त्याच्यापेक्षा आपण याच्यावरती डिस्कस करू, कारण हा इंटरव्ह्यू सेशन आहे मोस्टली, बरोबर ना. पण मी जे सांगितलं त्याला ॲग्री आहे आपण सगळेजण. ही बाजू आपण कधी विचार केलाय की असं होऊ शकतं किंवा असं आहे. दिस इज वाट. आणि इन इंटरव्ह्यू ऑल्सो की ही ज्यावेळेस तुम्ही ही वेगळी पर्स्पेक्टिव्ह सांगायला सुरुवात कराल तेव्हा लक्षात येईल की ह्या मुलाचा सर्वसमावेशक अभ्यास आहे. उगाच आपल्याला असं म्हटलं जात नाही की भारताचा कणा हा शेती आणि शेती उद्योगावरती अवलंबून, कारण त्याचे कल्चरल इम्प्लिकेशन्स आहेत, त्याचे सोसायटल इम्प्लिकेशन आहेत, इन्व्हायरमेंटल. कारण दुसरी गोष्ट बघा ना, जगभरात तुम्ही कुठेही जावा, जसं भारताला ॲग्रो इकॉनॉमिक झोन्स लाभलेत, जसं भारताचं ॲग्रो क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत, त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे क्रॉप्स, सगळ्या प्रकारची पिकं ॲट लेंथ भारतामध्ये होऊ शकतात. जगात तुम्हाला कुठेही असं मिळणार नाही, कुठंच मिळणार नाही. प्लस त्याला तो जर व्यापार करायचा असेल तर भारताचं जिओग्राफिकल लोकेशन असं आहे की समुद्रामार्गे तुम्ही कुठेही जाऊ शकताय, लँड मार्गे तुम्ही कुठे पाक अप टू द युरोपपर्यंत जाऊ शकताय, जे आपण केलं. म्हणून भारताची रिअल इस्टेट शेती आणि शेती उद्योग आहे. म्हणून एका वेळेला जेव्हा आपली ग्रोथ होते IT सेक्टरची, सर्व्हिस सेक्टरची, मॅन्युफॅक्चरिंगची, डिफेन्सची, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, जेवढं आपण त्याच्यावरती सायंटिफिक विचार करतोय, जेवढी आपण त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट करतोय, तेवढी आपण ॲग्रिकल्चरशी त्या अनुषंगाने बघणं गरजेचं आहे. बघा ना, मलेशियासारखा छोटा देश आपल्याला धमकी देतोय की मी तुम्हाला ऑइल पाठवत नाही. पाम ऑइल आपल्याला तिकडून आपण 60-70% ऑइल इम्पोर्ट करतोय ना, पाठवत नाही. आणि आपण इकडे अस्थिर होतोय का, आपले प्राइसेस इतके उंच जातात प्राइसेसचे. साधं ऑइल आपल्याला थ्रेटन करते. आणि जो देश आर्थिक महासत्ता बनण्याचं स्वप्न बघतोय किंवा ज्या देशामध्ये आर्थिक महासत्ता होण्याचं पोटेन्शियल आहे, त्यानं साध्या ऑइलच्या किंवा क्रॉपसाठी जर त्याला विचार करावा लागत असेल, किंवा सगळ्यात इंटरेस्टिंग तुम्हाला गोष्ट सांगतो की हाऊ द ॲग्रिकल्चर डिस्टन्स, जसं मी युक्रेनचं एक्झाम्पल सांगितलं. 1971ला
1971ला जेव्हा इंडिया आणि पाकिस्तानचं युद्ध चालू होतं बांगलादेशच्या संदर्भामध्ये, त्यावेळेला रशिया आपल्या बाजूने होती, अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने होती. हे तरी मान्य आपल्याला. जेव्हा आपण अमेरिकेचं ऐकत नाही, जेव्हा आपण अमेरिकेच्या समोरासमोर आलो, तेव्हा अमेरिकेनं आपल्याला वेगवेगळे दबाव आणले. त्याच्यापैकी एक दबाव होता की तुम्ही हे जर युद्ध थांबवलं नाही तर आम्ही तुमची फूड एड थांबवू. फूड एड म्हणजे काय की आपल्याकडे त्यावेळेला जे वारंवार 1965-60च्या वेळेस दुष्काळ येत होते, त्याच्यामुळे आपण गहू आयात करत होतो तिकडून आणि आपल्याला भारतभर जायचे गहू. हे शस्त्र त्याने निगोशिएशनमध्ये वापरलं. पण सुदैवाने इंदिरा गांधींच्या सपोर्टमुळे, त्यावेळच्या सरकारमुळे ही आपल्याकडे हरित क्रांती झालेली आणि आपण सेल्फ सफिशियंट मध्ये फूड मध्ये आपण बनलेलो. त्यामुळे इंदिरा गांधी थँक्यू व्हेरी मच, वी आर सेल्फ सफिशियंट इन द फूड. अंडरस्टूड. म्हणून सरकार भक्कम असणं किती गरजेचं. तो प्रकरण 71चा, त्यावेळेला पण अमेरिका, 2025 हा प्रसंग, यावेळेला पण अमेरिका, त्यावेळेला पण ऍग्रिकल्चर, यावेळेला पण ऍग्रिकल्चर. दिस इज द स्ट्रेंथ ऑफ इंडिया. म्हणून दॅट्स व्हाय आय एम सेइंग इट इज द रिअल स्ट्रेंथ ऑफ इंडिया. अंडरस्टूड ना? थँक्यू. आता विल टेक अ क्वेश्चन. म्हणजे सिन्स इट इज अ इंटरव्ह्यू, हे काय बोलायला याला काय दिवसभर तुम्ही जर बोला म्हटलं तर आय कॅन टॉक. जे दर वेगवेगळे सुरू, मी तर आय कॅन इव्हन ब्रिटिश युरोपमध्ये जे युद्ध झालेत, दंगे नाही, युद्ध नाही, दंगे जे झालेत, दंगे, मोठमोठे दंगे, फेमस 2-3 दंगे आहेत त्याच्यामध्ये जे ऍग्रिकल्चर संदर्भ आहेत. एक आहे व्हीट राईट, एक आहे पोटॅटो राईट, एक आहे फ्लोर राईट. म्हणजे बटाट्यासारख्या गोष्टींच्या वरती दंगे झाले. तिथे पिठाच्या गोष्टीसाठी दंगे झालेत. मी तुम्हाला जे म्हणतोय ना की तुमच्या फूड प्लेटला कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाला आहे, ह्याची हिस्ट्री युरोपमध्ये फार प्रचंड आहे. जे बटाटे कंट्रोल करून, बटाटे लोकांना न देऊन, फक्त बटाट्याची साठवण करून किंवा बटाट्यावरती कंट्रोल करून तिथला समाज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झालेला आहे. ब्रेडवरती कंट्रोल करून तिथला समाज करण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणून मोठमोठे दंगे झाले तिथं. यू शुड राईट, यू शुड रीड पोटॅटो राईट, फ्लोर राईट, व्हीट राईट. तर हा वेस्टर्न पॉवरचा फार जुना फंडा आहे, तो आपण समजून घेणे गरजेचं आहे. आणि आपल्याकडे केवढा आहे, आपल्याकडे फर्टिलायझर बाहेर नाही येते, आपण क्रॉप, जेम क्रॉपचा विचार करतोय, सीडचा. ह्या सेक्टरमध्ये सायन्स यायला पाहिजेत. सो जीएम क्रॉप्सचा प्रोडक्टिव्हिटीच्या अँगलने विचार केला, प्रोडक्शनच्या अँगलने विचार केला तर इट्स ऑलवेज वेलकम. देर इज नो, म्हणजे अजून त्याच्यावरती डिबेट आहे की हे हेल्दी आहेत का नाही, पण एनिवे आपण जीएम क्रॉप तर ऑइल वगैरे खातोच आहे. पण माझी अशी इच्छा आहे की ती इंडियन कंपन्यांनी करावी, त्याच्यावरती आपला कंट्रोल. आपण सायन्सला नाही म्हणत नाही आहे, आपलं एवढंच कन्सर्न आहे की आपण तयार करावं. वाय मॉन्सॅन्टो, ते आपण करावं ना, आपली कंपनी करावे, आपल्याकडे R&D व्हावं. तुम्ही सगळं जीएम क्रॉप करा, आपल्या कंपनी, त्याच्यावरती आपला कंट्रोल हवा. बाहेरचं कोणतं शानपण सांगायचं नाही की हे सीट देणार नाही, मी घेणार नाही म्हणून. बाहेरच्या लोकांना सांगायचं नाही की तू माझ्या गोष्टी घे, तुझ्या गोष्टी मी घेणार नाही. हे केलं ना इंग्लंडनं, त्याची फळं किती वर्ष भोगलो आपण, अजून पण भोगत होतो ना. जेव्हा शेतकरी गुलाम होईल, जेव्हा ऍग्रिकल्चर इकोसिस्टीम तुमची कोलॅप्स होईल, ऍग्रिकल्चर इकॉनॉमी तुमचं कोलॅप्स होईल, ऑटोमॅटिकली तुमचं वर्तमान धोक्यात येईल, तुमचं कल्चर धोक्यात येईल, तुमची सोसायटी धोक्यात येईल. आणि परत आपला पारतंत्र्याच्या दिशेनं ब्रिटिशांनी हेच केलं. ब्रिटिशांनी काय केलं, सगळ्यात पहिली कमर जी तोडली ती शेतकऱ्यांची तोडली ना. कारण त्यावेळेला तर 90% लोक, 85% तर आपल्या शेतीवरती अवधारित लोक, 85% लोक गावात राहायचे, 85% मेन उद्योग शेतीवरती होता.
म्हणजे मेन उद्योग अर्थशास्त्र शेतीवरती होतं. 85% शेती जर तुम्ही कोलॅप्स केली तर 85% लोकांचं अर्थशास्त्र तुमच्या हातात आलं. किती वेळ लागला कंट्रोल करायला? ह्या परिप्रेक्षामध्ये आजचं जे जिओग्राफिकल पॉलिटिक्स चालू आहे, इट विल हेल्प यू इन युअर इंटरव्ह्यू. म्हणून म्हटलं की इट विल नॉट हेल्प यू इन इंटरव्ह्यू, इट विल हेल्प यू इन युअर डे टू डे लाईफ. आपण काय खातोय, इंटरेस्टिंग. 2 कंपन्या आहेत. एक आहे KFC, चिकन खाता ना KFC मध्ये जाऊन, आहे ना. एक आहे मॅकडोनाल्ड. मॅकडोनाल्डमध्ये काय खातो आपण? बर्गर, बरोबर ना. दोन्ही कंपन्या आहेत अमेरिकेच्या. डू यू नो व्हॉट इज देअर रेव्हेन्यू? दोन्हींचा मिळून रेव्हेन्यू किती आहे माहिती तुम्हाला? 60 बिलियन. फक्त 2 कंपन्या आहेत, 2 कंपन्या. भारत हा ॲग्रिकल्चर इकॉनॉमी आहे, बरोबर आहे. भारताचा मेन कणा जो ॲग्रिकल्चर आहे भारतवर्षाचा पूर्ण. नो व्हॉट इज टोटल ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट ऑफ इंडिया? $50 बिलियन. जे भारतासारख्या देशाचं संपूर्ण ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट $50 बिलियन आहे. आणि फक्त 2 कंपन्यांचा रेव्हेन्यू हा $60 बिलियन आहे. अंडरस्टूड कशा प्रकारचं हे चालू आहे? आणि तुम्ही KFC आणि मॅकडोनाल्ड जाऊन बघा, अशी कुठली गोष्ट आहे, जे प्रोडक्ट आहे जे भारतामध्ये किंवा भारताच्या घराघरामध्ये होत नाहीत. त्याच्यापेक्षा चिकन चांगला आपण करतोय. किंवा तो बर्गर, त्यांचा मेन सोर्स बघा तर मक्याचं पीठ आहे ना प्रत्येक गोष्टीच्या मध्ये. तुम्ही डोंट टेक इट अदरवाईज. आमच्या गावी तरी मका खाला जात नाही. आमच्या गावी मका जनावरांना घालतात. ही फॅक्ट आहे. मेन इकॉनॉमिक सोर्स, मेन क्रॉप ऑफ अमेरिका इज मेज. माझ्या गावी मेज खाल्ले जात नाही. माझ्या गावी जनावरांना घालतात. माझ्याच नाही, तुम्ही जाऊन बघा जिथे जिथे समृद्ध आहे तिथे. पण त्यांनी मेज वरती राहून 60 बिलियनचा व्यापार केला. आणि आपण काय केलं? म्हणजे ह्याच्यामध्ये खूप इनोव्हेशनची गरज आहे, खूप फूड इनोव्हेशनची गरज आहे. आपण वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये गरज आहे. किंवा तुम्ही बघा, प्रत्येक वेळा अमेरिका किंवा वेस्टर्न जे भांडत असते की WTO मध्ये की आपण जास्त सबसिडी देतोय शेतकऱ्यांना. कम्प्लीट रॉंग आहे. दरवर्षी अमेरिका त्यांच्या शेतकऱ्यांना $20 बिलियन सबसिडी देते. किती? डायरेक्ट सबसिडी, डायरेक्ट कॅश $20 बिलियन. आपण किती देतोय? आपलं किती आहे टोटल ऍग्रिकल्चर बजेट? $14 बिलियन. म्हणजे आपल्या टोटल ऍग्रिकल्चर बजेटपेक्षा डबल फक्त ते सबसिडी देतात. 5 टाइम आपण जेवढी सबसिडी देतो त्याच्या 5 टाइम जास्त सबसिडी अमेरिका देते. आणि भारतावरचे ऑब्जेक्शन काय? तुम्ही जास्त सबसिडी देताय, तुम्ही सबसिडी कमी करा. म्हणजे देर आर मल्टिपल चॅनल्स ऑन विच वेस्टर्न पॉवर्स ट्राय टू डॉमिनेट इंडिया इन डिफरंट वेज. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दोज. हे तिथे थांबणार नाही, इथे येईल ते. तुमच्या फिशरीवरती डोळा आहे यांचा, तुमच्या दुधावरती डोळा आहे यांचा. अंडरस्टूड ना? म्हणून हे ॲग्रिकल्चर वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह समजून घ्या. ॲग्रिकल्चरचे रूट समजून घ्या. शेती आणि शेती उद्योगाचं महत्त्व समजून घ्या. आणि त्याचा हे जे तुम्ही सगळे प्रिपरेशन करत आहात त्याच्याशी कसं, कारण तुम्ही ज्यावेळेस अधिकारी व्हाल ना, सगळ्यात जास्त तुमचा ज्या लोकांशी तुमचा संबंध आहे ते आहे ॲग्रिकल्चर रिलेटेड. जगातलं सगळ्यात मोठं सेक्टर हे फूड अँड ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, सगळ्यात मोठं. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट याच्यात होते, सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेशन याच्यामध्ये आहे, सगळ्यात जास्त ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त संधी पण याच्यामध्ये आहे. अँड दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ इंडिया. जगातलं सगळ्यात मोठं सेक्टर जे फूड ॲग्रिकल्चर आहे तो तर बेस आहे भारताचा. पण आपण त्या अनुषंगानं त्याचा विचार किंवा पोटेन्शियल यूज केले गेलेलं नाहीये. जगाच्या लक्षात असं आलेलं आहे की त्या अनुषंगानं भारत आता पाऊल टाकत आहे टू बिकम अ ग्लोबल पॉवर इन फूड अँड ॲग्रिकल्चर. The world has realized that India has understood its true potential and they are marching towards a global power in food and agriculture sector.
ज्याच्या बेसवरती भारत काही 100-200 वर्षापूर्वी जगामध्ये इकॉनॉमिक पॉवर होता, भारताला पुन्हा ती स्वप्न पडू लागलेली आहेत. ती स्वप्न चिरडण्याचं काम हे वेस्टर्न वर्ल्ड मधनं होत आहे. इट्स बेटर टू अंडरस्टँड दीज थिंग व्हेरी अर्ली. म्हणून भारत सरकारचा स्टँड फर्म आहे. म्हणून भारत सरकार अजिबात कॉम्प्रोमाइज तयार नाही आहे करायला या सेक्टरमध्ये. अंडरस्टूड नो? So this future of this country lies in